कॉफी घेतली, जरा बरं वाटलं, आता फ्रेश वाटतं थोडं. आता परत आपण ड्राईव्ह करायला निघूया. हे लोक बाहेर थोडी चमडगिरी करतात. आपला नेक्स्ट स्टॉप जरी विनायक गणपती मंदिर. त्या मंदिराची खासियत अशी आहे की समुद्राच्या बरोबर बाजूलाच हे मंदिर आहे आणि ह्या मंदिराच्या खाली जे तळं आहे त्या तळ्याला गोड पाण्याचं तळं आहे. ते म्हणजे समुद्राच्या एवढ्या बाजूला असून तुम्ही बघू शकता. बघा हा समुद्र आहे आणि समुद्राच्या एवढ्या बाजूला असून हा मंदिर, त्याच्या मंदिराच्या खाली जे तळं आहे त्याला गोड्या पाण्याचं झरे आहेत, गोडं पाणी आहे. या मंदिराची सुंदरता तर बघा, किती सुंदर असं मंदिर आहे आपल्या बाप्पांचं. आणि बाप्पांचं सुंदर मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आम्ही लोक आलो आणि याच्यानंतर पुढे आम्ही मेरे बीच आणि मग गणपतीपुळे. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. गळा मासे तरी सोडा गणपती बाप्पा पहिला पाया पडून घेतले मग मंदिराची खासियत आहे की या मंदिराच्या खाली जे तळ आहे त्या तळ्यामध्ये गोड पाण्याचे झरे तुम्हाला दाखवतो. लेट मी शो यू. आणि आता आम्ही इथे आपल्या हनुमंतांच्या दर्शनासाठी आलो. हनुमंतांचं दर्शन घेतोय. बोला जय सियाराम, जय श्रीराम. बरोबर बघा मागे समुद्र आणि समोर ही सुंदर अशी मूर्ती. चला आता आपण निघूया इथून पुढच्या दिशेने. हो ना, जो गोड पाण्याचा झरा, तो झरा बघा, हा तो झरा आहे जो बरोबर गणपती बाप्पांच्या मंदिराच्या खालच्या साईडनं वाहतो आणि बाजूला एवढा समुद्र असून त्या झऱ्याला गोड पाणी येतं. दर्शन घेतले आणि आता आम्ही लोक चाललो गणपतीपुळेला. आणि आता आम्ही भाटे बीचवर आहोत. माझ्या मागे बघू शकता जरी विनायक मंदिर. चांगलं असं दर्शन झालंय आमचं आणि आता आम्ही इथे निघतोय. कुठे निघतोय आता आपण? मेरा बीच. आता आम्ही मेरा बीचला निघतोय आणि आपल्यासोबत आहेत आपले मनीष भाऊ. आणि आता मनीष भाऊ बोलले आपल्याला की आपण मेरा बीचला जायचं आहे. मेरा बीचवरनं मग आपण डायरेक्ट गणपतीपुळे आणि मग तिथून जयगड मारून सुद्धा संकेत सोलकरांच्या घरी मेऱ्या बीचवरती येऊन पोचलोय. आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता बोट. या बोटचं नाव काय? बोटचं नाव विसरलो. नाही सॉरी, टायटॅनिक. ए ओंकार, या बोटचं नाव काय? बोटीचं नाव ना आठवत आहे, एवढं माहिती आहे काही वर्षामुळे याच्यातून सामान आणलेलं ती वादळामुळे इथे अडकली. एक पण सुटतच नव्हती ती आणि अडकली खालती. तिचं आता झालं तर ती स्क्रॅप मध्ये गेली. डिसेंबरला पूर्ण स्क्रॅप मध्ये गेलेली आहे. डिसेंबर पर्यंत नाव चांगलं. तिचं नाव मला पण आठवत नाही, तोंडावर होतं.
त्यांना या बोटीचं नाव विचारलंय MT बत्रा स्टार. हा ही नाही नाही ही बोट. आणि आपले काका काहीतरी सांगतात. काय तुला माहिती आहे काका गव्हर्नमेंटच्या ताब्यात आहे ना नाही नाही ना. फायनली गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचलोय. संगीताजवळ आम्ही पोहोचलेलो आहोत. ओमकार किती फास्ट आलो. खूप 6 वाजेपर्यंत चालू असतं असं म्हणलं. ओमकार बोलला की 6 वाजेपर्यंत मंदिर चालू असतं असं बोलला आणि मंदिर 9 वाजेपर्यंत चालू असतं. आणि आपला पचका झालेला आहे. आणि आता आलात ना आलो आपण फास्ट आलो. 9 वाजेपर्यंत चालू असतं. संपलं. मंदिर 9 वाजेपर्यंत चालू असतं. ओमकारने पचका करवलाय. चांगलं केलं ना. नाही चांगलं नाही. स्पॉट राहिले आमचे. जेवढं मला माहिती होतं ओंकारमुळे आमच्या फटाफट फ्रेश होऊन आम्ही लोक इथे आलोय. काय बोलतो कोणामुळे ओंकार मुले 2-3 स्पॉट राहिले तुझं महेश भाई बोलतोय आपला. आणि हे बघा आम्ही आलोय शेवटी गणपतीपुळे मंदिराच्या इथे पोहोचलो आणि सुंदर असा सनसेट पण दिसतोय. ओंकार भाई हे पोहोचलोय आणि सुंदर असा सनसेट पण दिसतोय. लोक गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी पोहोचलेलो आहोत. आतमध्ये व्हिडिओ नाही काढू शकत म्हणून बाहेरनं व्हिडिओ काढतोय. हा नाही पडत माहिती आहे मला. आणि आता आतमध्ये जातोय दर्शन घेतो आणि मग परत व्हिडिओ चालू करतो. दर्शन घेतलं आणि आता घाई लवकर झालं कारण अंधार होतं आणि आम्हाला ड्रोन शॉट घ्यायचं आहे. दर्शन आम्हाला चांगल्या प्रकारे भेटलंय. ड्रोन शॉटसाठी आता हे नाही ड्रोन शॉट घ्यायचा आम्हाला. तो नाही भेटला तर मग एवढी गाडी धावत पळवून आणि काय उपयोग नाही होणार आहे. सर्वात मेन बाप्पाचं दर्शन झालं हे दर्शन झालं पण एक शॉट घाबरून टाकलेलं आम्हाला की 6 वाजता मंदिर 6 वाजता मंदिर पण ड्रोन शॉट पण नाही तर दर्शन होणार असं वाटलेलं. ड्रोन शॉट घेतो पटापट. ड्रोन मध्ये पण मी बॅटरी आधीच ठेवली पटकन आपण ड्रोन पण कसं माझ्या गाडी तोपर्यंत अंदाज नको व्हायचा. पटकन सनराईज झालेला आहे आणि मी धावत आहोत आपल्या गणपतीपुळे मंदिराच्या इथे ड्रोनचे शॉट्स घेण्यासाठी आलो. पण इकडे आपल्याला ड्रोनचे शॉट्स घ्यायला अलावच नाही. मी ड्रोन उडवू शकत नाही त्यामुळे माझा परत एकदा मूड ऑफ झालेला आहे. उगाच रिक्स घेऊन ड्रोन उडवण्यापेक्षा नाही उडवत. आपले जे काही शॉर्ट मोबाईलने घेतात ते मोबाईलने शॉर्ट्स घेतले आहेत तेच ट्राय करेन आपल्या ब्लॉगमध्ये टाकण्यासाठी. पण मला ॲक्च्युली घ्यायचं होतं गणपतीपुळेचे शॉर्ट्स. आता नाही भेटत तर काय करू. त्यामुळे राहून दे. नेक्स्ट टाईम कधीतरी परमिशन काढून येऊ. कधीतरी मोठा क्रिएटर होऊ आणि मोठा क्रिएटर झाल्यावर आपल्याला परमिशन भेटेल तेव्हा येऊन आपण ड्रोन शॉट घेऊ. आता मूड तर ऑफ झाला पण जाऊ दे. सर्वजण बघतात ठिकाणी माझ्याकडे पण आता मी काय करणार आता नाही ड्रोन शॉट घेऊ शकत तर नाही घेऊ शकत जाऊन दे. काय करायचं विषय संपवूया आणि आता घराकडे निघूया. आता इकडनं घरी निघायला एकदा विचारून बघतो ड्रोन अलाउड आहे काय. अलाउड असेल तर भाई शॉट घेऊ. कोणाला विचारायचं अलाउड आरोप तर होत आला ठीक आहे. नाही बरं म्हणजे दिसतंय तिच्यावरती लाईट आहे तेवढं फोकस होईल फक्त अलाउड आहे का तेवढं विचारलं कोणाला. अलाउड असेल तर मग आपण व्हिडिओ काढूया. मूड ऑफ झाला यार खूप मूड ऑफ झाला. बरं शांत समुद्र आणि त्या समुद्रावर मी पण शांत झालं कारण मला ड्रोन उडवायला भेटला नाही. त्यामुळे मी आता ह्या व्ह्यूचाच मजा घेतोय फक्त. आणि आम्ही लोक अजून एका स्पॉटवर थांबलोय. गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन गणपतीपुळ्याच्या गणपती बाप्पांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही परत अजून गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी आलो. आणि मी हेल्मेट काढला नाही अजून आता काढायचं आहे.
पण मला पहिला व्हिडिओ शूट करायचा होता त्यामुळे मी हेल्मेट काढला नाही. आणि हे आपण आहोत आता जयगडला. जयगडच्या बाप्पांचं दर्शन करायला आलो आपण. काय वरद हे जयगडचे बाप्पा वरद विनायक. हे वरद विनायक ना? हा वरद विनायक. वरद विनायक ना रे? जय विनायक. हा सॉरी जय विनायक. जय विनायक मंदिरामध्ये आपण आलो आणि आता चांगल्यापैकी दर्शन घेतो. इथे पण ड्रोन अलाउड नाही आहे त्यामुळे ड्रोन शॉट नाही जमत आहेत घ्यायला. त्यामुळे ड्रोन शॉट अलाउड नाही आहे त्यामुळे आम्ही ड्रोन शॉट नाही घेऊ शकत आहे. आणि जय विनायक मंदिराचं दर्शन घ्यायला चाललो आणि थोडेफार सिनेमॅटिक शॉट्स घेतो आणि ते आपल्या ब्लॉग मध्ये टाकतो आणि रील्सला टाकतो, सर्वीकडे टाकतो. आणि तुम्ही ते रील्स आणि एन्जॉय करा आणि बाप्पांचं दर्शन घ्या माझ्या रील्स थ्रू आणि माझ्या ब्लॉग थ्रू. आणि आपण बाप्पांच्या दर्शनासाठी निघालो आणि हे बघा मंदिर. इथे सुंदर असं मंदिर आहे. आणि कुठून जायचंय मला रस्ता हा हे लोक इकडनं गेले, मला रस्ता सापडत नव्हता. आणि मंदिरापाशी मंदिराच्या जवळ आलोय. मंदिरापाशी बोलतोय, मंदिराजवळ आलोय आणि हेल्मेट काढलाय ना अजून. हेल्मेट काढतो आता मी पुढे जाऊन. थोडं मंदिराचे सिनेमॅटिक शॉट्स घ्यायचे आहेत, अजून शॉट्स घेतो कारण खूप सुंदर असं मंदिर आहे. आणि एकदा तर तुम्ही जयगडला आला तर इकडे नक्की या आणि भेट द्या. एवढं सुंदर असं मनात भरणारं मंदिर आहे. वाट बघा किती सुंदर वाट बनवलेली आहे इथे आणि किती सुंदर असं गार्डन आहे. आणि गणपती बाप्पाच्या मंदिराच्या बरोबर मागच्या साईडला आपला जयगडचा समुद्र आहे. आणि हे बघा मंदिर किती सुंदर मंदिर आहे. माझा अवतार थोडा खराब झालाय त्यामुळे मी स्वतःला थोडं कमी शूट करतोय. इथल्या तलावाच्या जवळ आलोय आम्ही लोक. आणि आता रात्र झाली आहे त्यामुळे थोडं दिसत नाही काय. आणि आम्ही मंदिराच्या जवळ आलो होतो आता. थोडे सुंदर सुंदर सिनेमॅटिक शॉट्स घेतोय. अजून मगाशी पण घेते आता पण घेतो. फक्त सुंदर सुंदर सिनेमॅटिक शॉट्स घेतोय कारण जेवढे शॉट्स घेणार तेवढे कमी आहेत या मंदिरासाठी. एवढं सुंदर आणि एवढं बघण्यासारखं मंदिर बनवलंय ना. त्याचं स्ट्रक्चरच एवढं मस्त वाले की काय मला शब्द सुचत नाहीत. एवढं सुंदर असं मंदिर आहे. त्यांची रचना बघा, हे मंदिराची रचना बघा किती सुंदर अशी रचना केली आहे मंदिराची. आणि किती सुंदर अशा पायऱ्या स्टेप्स बनवल्यात. किती सुंदर आहे यार हे सर्व एवढं सुंदर आहे. म्हणून कोकणात एकदा तरी माणसाने यायलाच पाहिजे. इथून आम्ही आलो. हा एंट्रन्स आहे. तिथे आपल्या हनुमंतांचं मंदिर आहे. इथे आपले होंदीर मामा मूषकराज विराजमान आहेत आणि आतमध्ये आपले बाप्पा विराजमान आहेत. फायनली दर्शन झालंय आणि मी खूप सारे सिनेमॅटिक शॉट्स पण घेतलेत. आणि मी आता निघालोय. सर्वजण पुढे गेलेत आणि मी एकटाच पाठी राहिलोय. तर गणपती बाप्पा मोरया. आणि आता चाललोय मी पुढे पटापट पटापट. आपली जेट्टी पण आहे. तर हे माझं हेल्मेट मंदिरात ठेवलेलं विचार नाही घेतलं काय? ठीक आहे बघतो. हा जातोय. माझं हेल्मेट राहिलंय पाठी. ह्या माहिती या लोकांनी घेऊन गेले की नाही माहित नाही. घेऊन गेले असतील आय थिंक असं वाटतंय मला. घेऊन गेले.
माझं हेल्मेट घेऊन गेलेले आहेत आणि आता मी पण चाललोय. उशीर झालाय. ओंकार मला दिसलाय, बाकी सर्व पुढे गेलेत. माझं हेल्मेट कुठे मला माहित नाही. आय थिंक हे लोक घेऊन गेलेत. धावलो, जाम धावले, दमलो. धावून दमलोय. आणि ओंकार भेटला म्हणून माझ्या जीवात जीव आलाय थोडा. आता मला वाटलं मी एकटाच पाठी राहिलो म्हणून. ग पायाला चप्पल पण लागते. आणि अजून आमचा जेवणाचा पत्ता नाही. सकाळी पण फक्त 2 चपात्यांवरती अख्खा दिवस काढतोय. आई शपथ, कसं होणार आहे आमचं काय समजत नाही. आणि हा वातावरण इकडचं खूप एक नंबर आहे. पण आता काय करणार, आमच्याकडे टाईम नाही. आमचे टाईमचे बांबू लागलेत. त्यामुळे थोडं मला गणपती बोललेले ड्रोन शॉट काढायला भेटला नाही. कारण मला आता असं वाटतं की थोडं आमचे नजरा अटकल्या होत्या. त्यामुळे बाप्पाने आमचे कान कापले. बरोबर. त्यामुळे आणि कॅमेरा सारखा स्विच करतोय. हात दुखतोय खूप कॅमेरा पकडून. आणि श्वास वर आलाय धावून. आणि आता इथून पटापट निघायचं. पटापट घरी पोचायचं आहे. आणि आपला ओंकार भाऊ भेटलाय म्हणून काय थोडा जीवात जीव आहे. वातावरण तर मस्त आहे इकडचं. सर्वकडे लाईटी. आणि मी माझी बडबड तर काय संपत नाही. मी एकदा बोलायला लागलो की बोलतच सुटतो. तोड माझा बंद नाही होत लवकर. आणि चालण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये मला अजून डबल दम लागतोय. आणि मी तरी पण ऐकत नाही. बोलायचं माझं काय बंद होत नाही. आणि संकेत भावांनी सर्वजण वाटतं मच्छी घेत आहेत. संकेत घेतोय. संकेतने घेतलेत आपल्या बांगडे. संकेत आपल्यासाठी बांगडे घेतोय. ते जाऊ दे, आजची जेट्टी वाजली बघ किती. बघ आली येते पाण्यात आहे. चला मग तिकीट काढायची आहे. हे तिकीट आणि जेट्टी आली आणि हे लोक मच्छी घेत आहेत. जेट्टी नाही सॉरी, बोट आली आहे. हे लोक मच्छी घेत आहेत. तिकीट 200 लावून दे. 150 बरोबर. 150 बरोबर. 150 नाही, 200 150 बरोबर. 150 एवढी कोणती नाही येत बा. नाही हो ना. एवढी कोलंबी 150 येईल मग 50 मला काय फायनली गावात आलो आणि आम्हाला जेट्टी भेटली आहे. पण बोललं होतं की आम्ही डायरेक्ट जेट्टीला भेटा म्हणून. चिकन मटन बघण्यासाठी आला होता कडे. आणि असं शॉर्ट झालंय की आम्ही लोक सर्व जेट्टीत आलो आणि जेट्टी निघाली. आणि मला फक्त पाठी राहिले. आता त्यांच्यासाठी हे लोक पुढे जाऊया आणि हे लोक त्या लोकांच्या थांबणार आहेत. फायनली बॅक टू होम. आणि आम्ही संकेतच्या घरी आलो आणि हातामध्ये आमच्या कोलंबी, मच्छी, बांगडा. आणि आम्ही दोघं पुढे आलो आणि बाकी सर्व इकडे तिकडे पसरलेत. एक जण जयगडलाच आहे, तर एक जण नरवणला गेला. आणि आम्ही दोघं इथे घरी आलो. आणि आजचा दिवस खूप खतरनाक होता. आणि हा ब्लॉग संपला नाही. जेव्हा आम्ही झोपतो तेव्हा संपतो, तुम्हाला माहिती आहे. मग हा ब्लॉग तेव्हाच संपणार. आता आम्ही घराच्या इथे आलो. हेल्मेट नाही काढलाय, खूप जाम लागली आहे. सकाळपासून फक्त 2 चपात्या खाल्ल्यात. त्यामुळे आता जेवल्याशिवाय अत्यंत नाही आहे. आणि आपण घराच्या इथे आलोय. जाऊन कधी बॅग ठेवतो, कधी कपडे चेंज करतोय, असं झाले. आणि अंधारात मला काय दिसत नाही. फायनली आपण आलो घरी. घरी आलो आणि आपण कोंबडे पण आणलो आणि बांगडे आणि कोलबी पण आणले. आम्ही ते सगळं सोडून असे पळत शॉर्ट झालेले जाम. त्याला बोललो हा गेला तर तुझा राहुल पण नाही, मी गाडी काढली. ऐक ना हेमंत, मी गाडी काढली आणि राहुलला बोललो बस. ऐक तर, गाडी काढली आणि राहुलला बोललो बस. मला वाटलं राहुल बसलाय, मी चाललोय सुसाट. तुझं सांगत आहे. राहुलला बोललो बस आणि राहुल बसला की नाही रे मला माहित नाही. आणि मी सुसाट चाललोय. हेमंत पुढे गेल्या म्हणून मी चाललोय. हे पाठून वरडताय, राहुल देताय. मला माहितच नाही की राहुल बसलाय नाही. त्याला कोणी घेतलं? हे टिकल आले आणि शेवटी माझ्या बाजूला येऊन वरडला. होते राहुल कुठे? त्याचा काही प्रश्न नाही, पण असं मी टाकीवरती होतो. पण टेबल बसल्यावर तुझ्या गाडीवर NS4 नाही तर कोणत्या गाडी
तुमच्या गाडीवर टेबल बसणं म्हणजे आई त्याची गाडी लोडवालीच आहे, हा. त्याची गाडी लोड घेणारीच आहे. अरे रोड घेणारे हा, पाहायचा प्रश्न पायाचा येतो रे. प्रश्न येतो ते आहे. आणि दुसरी गोष्ट हे टेबल आले ना वर्डन वर्धत बघतो राहुल यांच्या पाठी, मी शॉक. राहुल कुठच्या पाठी नाही म्हणून हा बोलतो राहुल कुठे आहे बघ. पण राहुलला बसवलं काही शपथ एवढा राहुल मला पाठी बसून बोलतो. व्हिडिओ करतोय. बोलतात भाई चिकन आणायला गेलो तिकडे, हे लोक पुढे निघून गेले, जेटी तर सुटली. त्याच्या अगोदर येता येता जो आम्हाला साप दिसला, मला साप दिसला. हा 4 फूट होता. बापरे, मोजला कसं? हा हाताने रोड असतो ना बाहेर, आय थिंक एक रोड ना 4 फूटचा असतो. ते दोन असे होते, त्या एकामध्ये तो पूर्ण बसत होता विचार. बापरे बाप, आणि असा एवढा जाड होता. पकडून ठेवला पाहिजे होता तुम्ही, आम्ही आलो असतो बघायला. एकदम पूर्ण स्लोप होता असं टर्निंगला, जो जेटीला इकडे पण स्लोप होता, पुन्हा टर्न मारून स्लोप होता खाली. तसा टर्न मारला आणि स्लोपला जसं गेलो तिकडून येताना दिसला, तशी गाडी मी स्लो घेतली. आता आरपार थोडा बघा काय झालं नंतर तो जातो आरपार गेले की जली चुटकेला जात होता ना. आणि तुम्ही हे नाही काढले. आम्ही माहितीये आम्ही आज अरे हा थांबला, हा. आम्ही दोघं नक्की ते काय होतं, आणि हा बोलतो अरे 3 ऍटलिस्ट आठवलं नाव 3 ऍटलिस्ट. काय ते अरे ते कोण बोलतात न्यूज मध्ये दाखवतात की तो उपग्रह आहे, पण काय काय सायंटिस्ट बोलतात ना तो उपग्रह नाही, तो बघून तर वाटतं की एलियन शिप आहे म्हणून. जावे शोधायला आई आहे एलियन. जावे शोधायला गाडीवर बसलाय भाई, संकेत तसा पण भाई आम्ही 3 ऍटलिस्ट बघितलाय, आणि ऍक्च्युली तो बघितल्यानंतर आम्हाला वाटलं की नाही तो 3 ऍटलिस्ट नाही, तो आय थिंक स्पेसशिपच होता. एकदम लाईनीमध्ये लाईटी पेटत होत्या, लाईनीत ब्लिंक होत होत्या, आणि तो प्रॉपर एक शिप जातो ना जसा तसा प्रॉपर जात होता एकदम, म्हणजे आणि एवढा स्पीडने गेला की लगेच आम्हाला शूट पण नाही करता आलं. मला माईक देतो मला व्हिडिओत बोलायला. अरे माझ्याकडे व्हिडिओ मध्ये थोडं ब्लर शूट आलंय, पण मनेने शूट केलंय, तर मी ती वडी व्हिडिओ क्लिप आपल्या ब्लॉग मध्ये टाकणार आहे. त्याच्या अगोदर आपल्या ओंकार भाऊच्या चॅनलवर मला वाटतं आय थिंक ती येईल. आणि माझ्याकडे खूप लेट येणार आहे. वो छोड़, रियल में अपना संकेत भाई बना रहे, वो उड़ने वाला है कुछ दिन में. क्या उडा रहा है? संकेत बना रहा था ना सुबह. संकेत बना रहा था ना उसका स्पेसशिप. चला आता आम्ही लोक कुछ दिन में उड़ने वाला है. आता आमची थोडी बडबड जास्त झाली असेल ब्लॉग मध्ये, तर आम्ही लोक आता थोडं पोटपूजेचं पण व्यवस्था करतो. जरा नजर काढा, नाही हा जरा नजर कमी विचाराचे गाडीचा टायर पंक्चर होतोय, त्याचे लाईटी पडतायत, ट्यूब फुटते आहे, नंबर प्लेट पडतायत, लाईटींवर गाड्या चढवतोय, काय काय करवतोय समजत नाही. आले आले एकच छावा आमचा आव्या भावा. चलो फिर मिलते चिकन तिकडे गेलो नाही. कांदा कापतायत असं पण करतो फक्त. साहेबांना कांदे पण कापतायत साहेबांना. लवकर झालं. लवकर आई शपथ आहे गो. लवकर बोलतोय कांदा दे मी कभी काटता नाही. साहेबांना लवकर बोलतो. उभा काप, नंतर साईड कर बस. ओमकार तू ऐकलं साहेबांना काय बोलला लवकर. फिरले नाही काट. जेवणाची तयारी करायची आता. भूक लागली जाम भूक लागली. हेमंतच्या पोटात कावळे उंदीर बेडूक सर्वजण उड्या मारतात, आणि आता त्याच्या पोटात गेले ते जेवण आलं. संकेत भाऊ जेवण घेऊन येत आहे. पटापट उठले गेले बोल. हे कोण याला ओरडला? कोण ओरडला याला? रडायला लागला हा. कोण ओरडला याला? अरे कांदा बघ ना कसला यार, पाणी सुटलं. कसलाय अरे जमलं रे. अरे हे काय कापतोय? वाढतायत हो 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 कांदा काय समजत राहुलला बाहेर सोडलं. आला आला आला. अरे हसू नको, काय हसतो काय. आणि आज आहे नॉनव्हेज, सर्वांचं फेवरेट झालेलं आहे. आणि आपला आता बेत आहे
चिकन फ्रायचा आणि चिकन काय रे तलायचा चिकन फ्राय चिकन फ्राय विथ चिकन ऑइल फ्राय किसन कॅचअप आणि मेयोनीज आणि हे आपल्याला आता जेवून झालो शाम पोट भरलाय झोप पण आले पण तरी पण किती आमच्यात उसमें 2 पेपर मस्त आहे ते आम्ही लोक इथे चिकन फ्राय करायला बसलोय ओमकार तुला काय बोलायचंय असं विचारा घरी काय बोलत नाही झोप आली भाई चिकन दाबून खाल्लंय राईस बांगडा एवढं सगळं दाबून खाऊन सुद्धा आम्ही आता मस्त दाबून मस्ती दाबून मस्ती है मस्ती है मस्ती है मस्ती है अच्छी हस्ती है हस्ती है और क्या बोलती है बस्ती में बच्ची आम्ही दारू नाही पित आता आम्ही लोक चाललोय आमच्या गाडीच्या जवळ लोक गावी बोलतात 8-9 नंतर बाहेर नाही पडायचं फिरायचं नाही थोडं इथे हे आम्ही पण मानतो ठीक आहे आम्ही काय सोडलेलं असं मला वाटतं की भाई ने चिकन एकदम चूल्हे पे भाजना चालू कर दिया है और मेरी बड़बड़ सुन के ओमी भाई का नींद उड़ गेला है अरे देखो देखो बघा 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 फक्त चिकन दिसतंय चिकन ज्यांनी पकडले तो दिसत नाही आहे म्हणून मी फ्लॅश लावले आहे बस चिकन बनलेला बनतोय बनतोय चिकन बनतोय एक नंबर ना एक नंबर आणि हे बघा आपले आजचे उत्साहमूर्ती ज्यांची अवस्था खूप खूप खराब झाली आहे झोप आली आहे बिचाऱ्याला झोप बाला तू झोप मित्रांनो फायनली झोपायचा टाइम झालाय आमचा आणि आता आम्ही लोक झोपले आणि आता आमच्या बरोबर इथे माया जॉईन झाले माया आणि मी झोपले आणि बाकी सर्व बाहेर झोपले तर सर्वांना शुभरात्री गुड नाईट स्वीट ड्रीम्स आणि आजच्या दिवसाचा हा ब्लॉग इथे एंड करतोय आता